मध्य पूर्वेत पेटलेला तणाव आता धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे आणि जागतिक स्तरावर संताप उफाळून आला आहे. इराण सरकारला आता थेट, कठोर आणि अंतिम इशारा देण्यात येत आहे. जर स्वतःला शक्तिशाली म्हणवायचं असेल, तर ते उघड रणांगणात सिद्ध करा. सावलीतून वार करणं, प्रॉक्सी हल्ले करणं आणि दुर्बल लक्ष्यांवर आक्रमण करणं हे शौर्य नसून उघड भ्याडपणाचं लक्षण आहे. जगातील महासत्ता अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी थेट संघर्ष करण्याची तयारी नसताना इतर राष्ट्रांवर दबाव टाकणं म्हणजे स्वतःची कमजोरी जगासमोर मांडणं होय, अशी टीका आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे. विशेषतः संयुक्त अरब अमिरात UAE वर सुरू असलेले हल्ले हा प्रादेशिक शांततेवर थेट प्रहार मानला जात आहे. व्यापारी केंद्र, नागरिक आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक यांना लक्ष्य करणं म्हणजे संपूर्ण आर्थिक स्थैर्याशी खेळ करणं होय. हा खेळ थांबवला नाही तर त्याची किंमत अत्यंत कठोर असेल, असा स्पष्ट संदेश देण्यात येत आहे. राजकीय विश्लेषकांचं ठाम मत आहे की जर ही आक्रमकता तात्काळ थांबवली नाही, तर जागतिक समुदाय आर्थिक निर्बंध, राजनैतिक अलगाव आणि संभाव्य सामरिक उत्तर देण्यास मागे पुढे पाहणार नाही. आधुनिक युद्धाचा परिणाम फक्त सीमांपुरतं मर्यादित राहत नाहीत. ते देशाच्या अर्थव्यवस्थेला, सुरक्षेला आणि आंतरराष्ट्रीय अस्तित्वालाच हादरा देतात. हा शेवटचा इशारा समजावा. UAE वरील सर्व प्रकारचे हल्ले तात्काळ आणि पूर्णपणे थांबवावेत. अन्यथा परिणाम इतके भीषण असतील की त्यातून सावरणं अशक्य ठरेल. जग बदलले आहे. आक्रमकतेचा शेवट नेहमीच विनाशात होतो. शांततेचा मार्ग स्वीकारणं ही कमजोरी नाही, तर खरे सामर्थ्य त्यातच आहे. भारतानं पण एक महासत्ता म्हणून इराणला कडक समज देण्यात यावी.